नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे आरोग्य विभाग पुणे येथे विविध पदांकरता कंत्राटी पद्धतीने भरती निघालेली आहे। या पदांकरता अधिक माहितीसाठी रोजगार कट्टा या आपल्या लाडक्या नोकरीविषयक माहिती देणाऱ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पहिलं पद आहे पब्लिक हेल्थ सीनियर स्पेशालिस्ट। याकरता एक जागा आहे आणि याकरता MBBS असणं आवश्यक आहे। तसेच मास्टर डिग्री PhD असले तरी चालेल आणि 10 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। याला पेमेंट आहे 1,75,000 रुपये इतकं। दुसरं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट। एक जागा आहे, याकरता 1 ते 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि MBBS असणं आवश्यक आहे। 1,25,000 पेमेंट देण्यात येईल। त्यानंतर असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट SC साठी एक, ओपनसाठी एक, अशा एकूण मिळून 2 जागा आहेत। त्यासाठी MBBS असणं आवश्यक आहे। 75,000 रुपये इतकं पेमेंट देण्यात येईल। मायक्रोबायोलॉजिस्टची एक जागा आहे, याकरिता MBBS असणं आवश्यक आहे। मास्टर ऑफ सायन्स इन मायक्रोबायोलॉजी असणं आवश्यक आहे। 1,25,000 रुपये मानधन देण्यात येईल। एंटोमॉलॉजीसाठी SC साठी एक, ओपनसाठी एक जागा आहे। MSc इन एंटोमॉलॉजी असणं आवश्यक आहे। 75,000 रुपये मानधन देण्यात येईल। वेटरनरी ऑफिसर, त्यानंतर वेटरनरी एपिडेमिओलॉजी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन वेटरनरी डिग्री पाहिजे। ओपनसाठी एक जागा आहे। 75,000 रुपये पेमेंट आहे। फूड सेफ्टी एक्सपर्टची एक जागा आहे, यासाठी MBBS असणं आवश्यक आहे। बॅचलर डिग्री किंवा फूड सेफ्टीची डिग्री असणं आवश्यक आहे। 50,000 रुपये पेमेंट देण्यात। यानंतर ॲडमिन ऑफिसरची एक जागा आहे, यासाठी MBA असणं आवश्यक आहे। 75,000 रुपये पेमेंट आहे। टेक्निकल ऑफिसर फायनान्ससाठी MBA असणं आवश्यक आहे। फायनान्समध्ये 75,000 रुपये मानधन। रिसर्च असिस्टंटचे 2 जागा आहेत, SCची एक, ओपनची एक, यासाठी 60,000 रुपये मानधन आहे आणि यासाठी ग्रॅज्युएशन इन मास्टर डिग्री इन पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। टेक्निकल असिस्टंटच्या 2 जागा आहेत, SCसाठी एक, ओपनसाठी एक, यासाठी BSc MLT असणं आवश्यक आहे। 30,000 रुपये मानधन देण्यात येईल। मल्टीपर्पज असिस्टंटच्या 2 जागा आहेत, SCसाठी एक, ओपनसाठी एक, 25,000 रुपये मानधन देण्यात येईल। यासाठी एनी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। ट्रेनिंग मॅनेजरची एक जागा आहे, MBA असणं आवश्यक आहे। 60,000 रुपये मानधन आहे। टेक्निकल ऑफिसरच्या 2 जागा आहेत, SCसाठी एक, ओपनसाठी 2 जागा आहेत। याकरता 75,000 रुपये मानधन आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री IT मध्ये असणं आवश्यक आहे। डेटा एंट्री ॲनालिसिसची एक जागा आहे, यासाठी 60,000 रुपये मानधन आहे। यासाठी डिग्री असणं आवश्यक आहे। डेटा मॅनेजरची एक जागा आहे, यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक आहे। 50,000 मानधन आहे। कम्युनिकेशन स्पेशालिस्टची एक जागा आहे, यासाठी 50,000 मानधन आहे। त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मास कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे। फार्मसिस्टची एक जागा आहे, B.Pharm D.Pharm असणं आवश्यक आहे। 22,000 रुपये मानधन आहे। लॅब टेक्निशियनची एक जागा आहे, BSc DMLTच्या 22,710 रुपये मानधन आहे। तर इच्छुक उमेदवाराने PMC.gov.in वरती 28/3 पासून फॉर्म स्टार्ट झालेले आहेत। 16 एप्रिलपर्यंत हे फॉर्म 3रा मजला मुख्य इमारत शिवाजीनगर आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका येथे जमा करायचे आहेत। याकरता ऑफलाईन तुम्हाला प्रिंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स डिटेल्स भरायचे आहेत। पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचे सगळे डिटेल्स वगैरे लिहायचे आहेत आणि हे सगळे करून या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे शेअर करायचं आहे। हा फॉर्मॅट आहे, जाहिरात नाव, पदाचं नाव, कोणत्या पदाकरता तुम्ही अप्लाय केला आहे, तुमची संपूर्ण माहिती या अर्जामध्ये लिहायची आहे आणि हे अर्जाची लिहून याच्यामध्ये पुण्यामधल्या PCPMC सेंटरमध्ये हे सगळं जमा करायचं आहे आणि याकरता तुम्हाला मानधन तत्वावरती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरायची आहेत। सो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये। तसेच चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रोजगार कट्टा लक्षात ठेवा। धन्यवाद।